हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी सोलकढी बनवली. बऱ्याच दिवसांपासून प्लॅनिंग चालू होतं की सोलकढी बनवावी आणि फायनली आज ते बनवणं झालेलं आहे. तर त्यासाठी मी एक पूर्ण नारळ सोलून तो फोडून घेतला आहे. त्यानंतर त्याचे असे छोटे छोटे पीस तुकडे करून घेतलेले आहेत आणि आपण आता ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या आहेत, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, त्याचे देठ आणि आलं थोडंसं, त्यानंतर जिरं अर्धा चमचा आणि अर्धा ग्लास पाणी. तर ह्या सगळ्याची आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट बनवायची. मध्येच लागलं तर अजून थोडंसं पाणी घातलं तरी चालेल आणि त्याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर चाळणीवर आपण हे गाळून घेणार आहोत. आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे हे. तर तुम्ही चाळणीऐवजी पातळ सुती कपड्यामध्ये वगैरे गाळलं तरीही चालेल, पण मी चाळणीवरच हे गाळून घेतले. आणि आता चमच्याच्या साह्यानं आपल्याला ते हलकंसं दाबत दाबत त्यातलं जे दूध आहे तर ते काढून घ्यायचे आणि जो चोथा राहील तर तो परत एकदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन थोडंसं पाणी घालून अजून एकदा आपण वाटून घेणार आहोत, म्हणजे पूर्णपणे त्यातलं दूध निघून येईल. तर आता मी ते परत एकदा मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये पाणी घालणार आहे. तर आता मी 1 ग्लास पाणी घालणार आहे आणि आता ते परत एकदा बारीक असं, जेवढं बारीक होईल एवढं आपण बारीक वाटून घेणार आहोत. तर आता ते मी मिक्सरला फिरवून घेणार आहे आणि आता परत एकदा ते आपण गाळून घेऊया. तर आता अगदी छान दाबून असं त्याचं पिळून घ्यायचं आहे आणि चमच्याने जर नसेल शक्य तर हाताच्या साहाय्यानं वगैरे थोडंसं प्रेस करून घेतलं तरी चालेल. तर बघू शकता आता शेवटी थोडासा चोथा राहिलेला आहे, तर तो मी हाताच्या साहाय्यानंच प्रेस करून काढून घेते. आणि आता हा उरलेला जो चोथा आहे तर तो मी साईडला काढून घेणार आहे आणि आपलं आता हे नारळाचं दूध रेडी झालेलं आहे. तर बघू शकता छान असं घट्टसर आपलं हे दूध नारळातून निघालेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, तर मी अगदी पाव चमचा मीठ घातले. त्यानंतर हे श्रीराज कंपनीचे कोकम आगळ आहे. मी बऱ्याचदा म्हणजे सोलकढी बनवली, पण ती मी कोकमपासून बनवली, म्हणजे कोकम भिजत घालून, पण त्याला काय एवढा असा म्हणावा असा कलर आला नाही. तर मग मला त्यामध्ये बिटाचा ज्यूस टाकावा लागला कलरसाठी. पण यावेळी मी पहिल्यांदाच कोकम आगळपासून बनवते, तर त्याचा खूप छान कलर पण आला आहे आणि टेस्ट पण. तर मी त्याचे 5 चमचे कोकम आगळ घातलेला आहे आणि बाकी त्यामध्ये बीट किंवा कोणता कलर वगैरे काही एक घातलेलं नाही. त्याला कलरही छान आला आहे आणि टेस्ट तर एकदम अप्रतिम झाली आहे. बाकी दुसरं काहीच टाकायची गरज नाही. बघू शकता छान अशी ही आपली सोलकढी रेडी झालेली आहे. त्यानंतर त्यावरून मी थोडीशी कोथिंबीर घातली. आपण वाटणातही कोथिंबीर घातली होती, पण तरी वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि अशा प्रकारे आपली ही सोलकढी रेडी झालेली आहे. तर उन्हाळ्याचा दाह कमी करण्यासाठी ना सोलकढी खूप छान काम करते. किंवा आपण कधी नॉनव्हेज खाण्यात आलं जास्त प्रमाणात तर पित्त वगैरे होतं त्यातल्या मसाल्यांमुळे वगैरे, तर सोलकढी पित्तशमनाचं काम करते. तर त्यामुळं कधी आपण नॉनव्हेज वगैरे करत असू तर आवर्जून अशी सोलकढी बनवावी. तर खूप छान लागते आणि घरी बनवलेली सोलकढी म्हणजे अगदी फ्रेश असते, तर त्याची टेस्ट पण खूप छान येते. तर एकदा नक्की माझ्या या पद्धतीनं सोलकढी ट्राय करून बघा. आणि अगदीच कोकम आगळ नाहीच भेटलं तर तुम्ही कोकम पाण्यामध्ये भिजत घालून त्याचं पाणी घातलं तरीही चालेल. तर अशा प्रकारे मी बनवलेली ही सोलकढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आणि चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब बाकी नक्की करा. चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.